नमस्कार आणि जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो. माझी शेती वारसा पूर्वजांचा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलचा आपला पहिलाच व्लॉग आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या चॅनलचा उद्देश असा आहे की 25 वर्ष व्यापार केल्यानंतर जी आपली पूर्वजांची शेती होती, पूर्वजांनी जे आपल्यासाठी जतन करून ठेवलेलं होतं, आजोबा असतील, आजोबाच्या नंतर वडिलांनी आपली जमीन जी आहे आजोबांनी घेतलेली ती व्यवस्थित जपून ठेवली. तर तो वारसा पुढे चालवण्यासाठी आपण शेतीकडे एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे. तर मित्रांनो, निव्वळच आपण कधी शेती केलेली नव्हती किंवा शेतात आलेलो नव्हतो, अशातला काही भाग नव्हता. पण आपल्या व्यवसायामुळं आपण शेतीला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता एक 20 वर्ष ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो त्यावेळेस आपलं सगळं स्थिर झालेल्या असतात गोष्टी. तर त्यानंतर आपण शेतीकडे वळलेलो आहोत. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे आपलं एक 1.5 एकर रान आहे, म्हणजे 30 ते 32 गुंठे क्षेत्र असेल. आपलं टोटल क्षेत्र आहे मित्रांनो 6 एकर. त्यापैकी हे जवळपास एक 1.5 एकर म्हणा की. तर हे टोटल क्षेत्र आहे. तर पण हे शेड वगैरे जे बाकीच्या गोष्टी असतात त्यामुळे थोडंसं एक 10 गुंठे रान कमी आहे. तर या रानात आपण आहोत शेवगा. तर आपण शेवग्याचं रोप पण आणलेलं आहे. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते रोप पाहायला मिळेल. त्यानंतर आपण हा शेवग्याची लागवड करणार आहोत 12 बाय 6 अंतरावर. तर जे 2 ओळीतलं अंतर आहे ते 12 फूट आहे. तर त्या 12 फुटात आपण आंतरपीक म्हणून झेंडूची पण लागवड करणार आहोत. तर मित्रांनो, या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला शेवगा, झेंडू लागवडीपासून पूर्ण त्याची हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे. शेवगा लागवड कशी करायची, त्यानंतर झेंडू लागवड कशी करायची, रोप किती दिवसाचं आणायचं, त्यानंतर त्याला आपण जे तज्ज्ञ लोक आहेत मार्गदर्शक, त्यांच्या सल्ल्यानं कुठले त्यांना औषध सोडणार आहोत किंवा जीवामृत सोडणार आहोत, जीवामृत कसं तयार करायचं, या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या माझी शेती वारसा पूर्वजांचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहिती मिळवा. आणि तुमच्याकडे जी माहिती आहे ती माहिती मला कमेंटमध्ये जरूर सांगा. पाहू शकता मित्रांनो, हे आपण रान तयार केलेलं आहे. तर उन्हाळ्यातच आपण ह्याच्यात शेणखत वगैरे मिक्स केलेलं आहे. त्यानंतर नांगरणी करून कल्टिवेटर करून आपण रोटर करून हे रान तयार केलं आहे. तर येत्या 1 ते 2 दिवसात आपल्याला शेवग्याची लागवड करायची आहे. शेवग्याची लागवड झाल्यानंतर झेंडूची पण लागवड करायची आहे. तर मित्रांनो, पहिलाच व्लॉग आहे, काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि तुमचे सजेशन, सल्ले, मार्गदर्शन याची मला खूप गरज आहे. कारण असा शेतीमधला दीर्घ असा अनुभव आपल्याला नाही. तरी पण जे आमचे नातेवाईक वगैरे शेती करतात पूर्वीपासून, त्यांचं मार्गदर्शन, त्यानंतर जे एक्सपर्ट आहेत, झेंडू शेतीतले एक्सपर्ट आहेत, त्यानंतर आपल्याला जे रोप तयार करून दिले ते अकलूजचे तांबे गावातील राजू चव्हाण सर यांचं मार्गदर्शन. आणि मी ॲक्च्युअल त्यांच्या प्लॉटवर शेवग्याचे जाऊन पाहिलं. तर असं उत्कृष्ट असं शेवग्याचं व्यवस्थापन आणि उत्पन्न ते घेताना मला दिसले. त्यांचे जवळपास 6-7 महिन्याचे झाडं आत्ता त्यांनी छाटणी केलेली आहे जूनमध्ये. तर फार असं म्हणजे पाहण्यासारखं त्यांनी दाखवलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण शेवगा शेती करत आहोत. तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एका शेतकरी बांधवाच्या सबस्क्राईबची वाट पाहतोय आणि तुमचे काही सल्ले असतील, काही सजेशन असतील, त्याची पण मला नितांत गरज आहे. तर मित्रांनो, जी पारंपरिक शेती आहे, म्हणजे आपण दरवर्षी सोयाबीन करतो. तर मी 1-2 वर्ष झाले शेती करतोय, म्हणजे प्रत्यक्षात. त्याच्या अगोदर इन्व्हॉल्वमेंट होती, पण असं पूर्ण वेळ शेतीत नव्हता माझा. तर पूर्वी शेती आपले वडील आई करायचे आणि वडिलांना पण सरकारी नोकरी होती, पण त्यांनी रिटायर झाल्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली. पण आता त्यांनी जरा थकलेले आहे, त्यामुळे त्यांना काय असं एवढं काय शेतातलं म्हणजे नवीन प्रयोग करणं होत नाही. त्यांनी करू शकतात ती पारंपरिक शेती, म्हणजे पाळी पेरणी देऊन सोयाबीन पेरून घेणं किंवा गहू ज्वारी याचं. पण मित्रांनो, यात मजुराचा खर्च फार वाढतो आणि शिल्लक असं काही राहत नाही. तर आपण
आई वडील थकल्यानंतर किंवा त्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं हा शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर माझा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे ते पण नक्की सांगा. तर धन्यवाद आणि राम राम शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.